कंपार्टमेंट बुक केलं. हा, लोकांच्या साईज नुसार तुम्हाला वाटत असेल का रे? 1 4 एक पकडतो 2 6. तो ट्रेनचा कॅटरस वाला आलेला, तो विचारतो मटन कमी पडणार आहे. तर मी बोललो याला घेऊन जा. तुझा मित्र तुषार वालेराव, त्याला एक कचोरी पण गोड लागत होती. कारण तो गोड आहे. गोड आहे तो. तू मेरे से प्यार करती है की नहीं? मी बिनबॅग सोबत बसलोय. विदाउट फॅमिली दे रहे थे पहिले, हाँ. अभी विथ फॅमिली दे दिया. क्या विथ फॅमिली? त्याची साईज बघून त्याला सिंगल भेटच नाही. आज मी 2 टिकट निकाल के आया हो. दाल साच्या उलटी क्या आहे? हॅलो गाईस, तर आपण आज चाललोय मनालीला. तर आपल्यासोबत आहेत यश डोंगडे, अभिषेक पेंडाळे आणि तुषार वालेराव. तर आपली ट्रेन आलेली आहे अशा प्रकारे. आपली ट्रेन आलेली आहे. ही आपली ट्रेन आहे राजधानी एक्सप्रेस. ही आपल्याला दिल्लीपर्यंत पोहोचवणार आहे. आम्ही आता निघालो आहोत मनालीला. आता ट्रेनमध्ये चढलेलो ट्रेनमध्ये आहोत आम्ही. कल्याणवरून आम्ही ट्रेन बोर्ड केली आहे आणि ती आहे राजधानी पूर्ण एक्सप्रेस. कंपार्टमेंट बुक केलं. हा, लोकांच्या साईज नुसार तुम्हाला वाटत असेल का रे? 1 4 एक पकडतो 2 6. जोक होता फक्त याच्यासाठी, तो नाहीतर गेला. नाही, सगळे जीवलग आहेत माझे. तर आम्ही सर्व मिळून चाललो आहेत. तर आम्ही असं जास्त मोठा ग्रुप नाही आहोत. किती आपण 4च आहोत. आम्ही 3 जण आहोत आणि एक बिनबॅग घेऊन चाललोय. सिरियसली 3 जण आहोत आणि तीन बॅग. मला मग भेटूया कोणाचं वेळ. तर तुमचा हा भरपूर दिवसांपासून असा आम्ही ठरवलेला प्लॅन होता. बुकिंग आधीच केलेले आहेत. नो ट्रॅव्हल एजंट्स, नथिंग. वी आर ऑन आवर ओन. तर बघूया कशी जाते आपली ट्रिप. ही आम्हाला माहितीच आहे, ते चांगलीच जाणार आहे. केलेली मी याला अंतरणारे खाल्ली याला खाल्ली. सँडविच अनबॉक्सिंग तिरामिसू सारखं करतात. आम्ही बसलोय कोणत्या गाडीमध्ये आपण? राजधानी एक्सप्रेस. पण आम्हाला सँडविच आलंय वंदे भारतचा. समथिंग युनिक. त्यानंतर या डिशमध्ये आहे बिकाजीचे लाईट चिवडा. त्यानंतर एक कुकीज आहे आय थिंक ड्रायफ्रूट कुकीज समथिंग आहे. स्वीट आहे वाटतं हल्दीरामचं. खाऊन बघ ना. प्रीमियम. आता भालेराव यांनी सँडविच खाल्लेलं आहे. तर भालेराव आपल्याला सांगतील कसं आहे ते. काय वाटतंय तुम्हाला? सँडविच फ्रेश वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय यश डोंगडे? ॲव्हरेज. तर सगळ्यांचं मस्त जेवण चालू आहे. हे दोघं बघा कसे डुकरासारखे चरतायत. पण निघालेलो आहे. तर आपण सकाळी ऑलमोस्ट 10 वाजता पोहोचणार आहे पुढच्या दिवशी. आज तारीख आहे 18 जानेवारी 2025. तर आपण ऑलमोस्ट 19 जानेवारी 2025ला पोहोचणार आहोत सकाळी 10 वाजता दिल्लीला. आणि दिल्लीवरून संध्याकाळी आपली बस आहे मनालीला जायला. अराऊंड 8 का 9 वाजताची ती बस आहे आणि ती आपल्याला 20 तारखेला मनालीला पोहोचवून टाकेल. बिनबॅग सोबत बसलोय. विदाउट फॅमिली दे रहे थे पहिले, हाँ. अभी विथ फॅमिली दे दिया. क्या विथ फॅमिली? त्याची साईज बघून त्याला सिंगल भेटच नाही. आज मी 2 टिकट निकाल के आया हो. ये उसका ही सीट था, वो बेच दिया हमने. इंडिया के ऊपर कभी बाय वन गेट वन वही दो है. भिड़ने का अमूल अभी लोग है ना सर. दिल्ली में 7XL तक मिलता है. देखो 7XL की बात चल रही है.
अंडरपैंट भी 7XL लगती है इसको. तर आपलं जेवण आलेलं आहे. हे राजन एक्सप्रेसचं जेवण आहे. भेटाय दाखव काय काय आहे. ही बटाट्याची भाजी आहे. देन हे काय चिकनचे 2 पीस आहेत. थोडी ग्रेव्ही आहे. चिकन डिश थोडी हां ते चिकन टिक्का बिक्का काहीतरी असेल ते. चिकन मसाला. थोडी दही आहे. डाळ देन डाळ आहे थोडी. पाणी. म्हणजे राईस तर असेलच. थोड्या चपात्या आहे का काय आणि रसगुल्ला. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर सकाळ झालेली आहे. आज तारीख आहे 19 जानेवारी 2025. सकाळचे अराऊंड 9 वाजलेले आहेत. तर यावेळेत आपण आग्रा क्रॉस केलेला पाहिजे होता, पण आपण आग्र्याच्या मागेच आहेत अजून. अराऊंड 3 तास ही ट्रेन लेट झालेली आहे. तर आता बघू आपण कधीपर्यंत पोहोचतो. अंदाज आहे दुपारी 3 पर्यंत पोहोचू. 3 हा आमचा अंदाजा आहे. बट यू नेव्हर नो. बघू शकतात सगळीकडे पूर्ण फॉग झालेला आहे. मला तरी वाटतंय याचमुळे आपली ट्रेन लेट होत आहे. हा बघा हा पोरगा आहे. रात्री नुसत्या वकाऱ्या केल्या त्यांनी आणि हा बालेराव त्याच्या मागे मागे उलटी साफ करत फिरत होता. नाव माझ्यावर टाकतोय. माझ्यामुळे उलटी आली म्हणून हाताने बेसिन मधून घेऊन त्यांनी पिलेला आहे. ट्रेन मध्ये आपले नवीन मित्र झालेले आहेत मजार भाई. त्यांचे भुसावळमध्ये एक इलेक्ट्रॉनिकचे शोरूम आहे. काय शोरूमचं नाव काय? स्टार मोबाइल. और ये हमारे फौजी भाई है. अभी दिल्ली में कुछ तो उनका ट्रायल उनके लिए जा रहे हैं. और ये हमारे अंकल, ये इनका खुद का मेडिसिन का कुछ तो बिजनेस है. फार्मासिस्ट है ये. अंकल बताएंगे क्या उनका बिजनेस है. मेडिसिन का बिजनेस है, डिस्ट्रीब्यूशन का और हर्बल मेडिसिन में. ओके. ये पतला हो सकता है. ये आदमी तो नहीं है फौजिया भाई के साथ भेजने का है. तो भुसावल से जो अपने मजार भाई थे उनके साथ उनके मामा, आपका नाम? इरफान भाई भी चढ़े. दोनों मामा भांजे की जोड़ी जा रहे हैं घूमने को आगरा. और हमने उनका रात भर में पूरा प्लान चेंज कर दिया है. आगरा से अभी वो दिल्ली आएंगे और दिल्ली से फिर शाम को हमारे साथ मनाली आएंगे. और बैंक में मैनेजर है. किसी को लोन वगैरह कुछ कराना रहेगा तो कॉन्टैक्ट इरफान भाई. तो दाल ही लगेगी. कल उल्टी अच्छा किया उससे. एक नंबर दाल से अच्छा उल्टी किया ये. कुछ नहीं करा भाई. मैं तो कपिल की शो में बैठा हूँ यार. भेंडायला सांत्वन द्यायला आलेत लोक. समजून आले. आलेत. पेठा लीजिए मीठा लीजिए ताजा लीजिए ड्राई लीजिए. हमारे पास पेटा चाहिए. खामोशी में हो तो जिंदा हो तो क्या हो तो जिंदा भाई. त्याला कमी. तर आपण आता ऑलमोस्ट आग्र्याला पोहोचलोय. ते तुम्ही समोर जे बघताय ते आग्रा स्टेशन आहे. आता आमच्या मनातले जे विचार आहेत आम्ही तुम्हाला सांगतो. तर जो आम्ही प्लॅन केला होता, युजली जे आम्ही काय करतो प्लॅननुसार काहीच जात नसतं आणि तीच खरी मजा आहे. पण असा आमचा प्लॅन होता की आम्ही दिल्लीला पोहोचून सरोजनी आणि काहीतरी दिल्लीचं ओल्ड दिल्लीचं काहीतरी स्पायसी फूड खाऊ, नॉनव्हेज, जे आम्ही विचार करून आलो होतो. आणि त्यानंतर आम्हाला गुरगावला जायचं होतं काही मॅन्डेटरी गोष्टी घेण्यासाठी. पण ठीक आहे, ते होणार नाही आहे. सो वी हॅव अ वर्क अराउंड. आम्ही असं काहीतरी कोणत्या तरी गोष्टी कट करणार आहोत आमच्या शेड्यूलमधल्या. अँड वन ऑफ द इम्पॉर्टंट थिंग इज गोइंग टू सरोजनी, एक्सप्लोरिंग द मार्केट, अँड वी विल हॅव द फूड विच इज ऑल्सो वन ऑफ द प्रायोरिटी ऑफ आर्स. Because we are foodie, you can look at our bean bag. Not only him, but at us as well, because we do work out, but he does not. So that is why he is just little bungee. But ठीक आहे. मोबाईल आता रिस्क मध्ये असं आहे की आम्ही अर्ध्या ट्रॅकवर मोबाईल पकडलेला आहे. समोरून ट्रेनच आहे. बट वी आर नॉट वरीड अबाउट दॅट बिकॉज वी आर गिव्हिंग यू कॉन्टेंट. आमचा हेतू आहे. दिस इज आमचा पहिला प्रयत्न आहे ब्लॉगसाठी आणि आमचा पहिला ग्रुप ब्लॉग असेल. आणि आम्ही असं मीम बघितलं होतं की आम्ही आमच्या लाईफमधल्या जर गोष्टी फिल्म केल्याच तर नक्कीच जे बाकीचे
सो कॉल्ड इन्फ्लुएन्सर आहे त्यापेक्षा जास्त आम्ही व्ह्यूज घेऊ शकतो. म्हणून आम्ही ट्राय करू की आमच्या जेवढ्या गोष्टी आहेत कमीत कमी सेन्सिटिव्ह आणि तुम्हाला एंटरटेन करू. लेट्स सी. चला तुम्हाला- बेंडाय भाऊ बोलतील काहीतरी. आग्रा स्टेशनला पोहोचू आम्ही तेव्हा आपण तिकडून आग्रा परत पूर्ण भेटूया. आग्रा पुन्हा स्टेशनला भेटूया. आग्रा स्टेशनला पोहोचायचा टाइम होता 7:30 वाजेचा. पण आता अराउंड वाजलेले आहेत 10 10:30 तरी आपण अजून आग्रा स्टेशनला पोहोचलेलो नाही. 10 वाजता आपण दिल्लीला उतरणार होतो. अरे सगळे राहू द्या. तुषार तिकडे काय करतो? तो तर तिकडे नुसती JCBने भरलेली ट्रेन चाललेली आहे. एवढ्या JCB तुम्ही आयुष्यात कधी बघितल्या असतील नसतील. एखादी गायब करू यार कॉर्पोरेट लाईफ. एखादी JCB जरी भेटली याला आयुष्यभर जॉब करायची गरज नाही. एका JCBच्या 2 करू, 2च्या 4 करू, 4च्या 8 करू आणि मग गाणं लावू. आठ वर आले का तुफान किती इतना सोडली झेप घेतली आकाशी स्वप्ने झाली पुरी. बघा 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 किती करोडोचा माल चाललाय. टॅग करा तुमच्या JCB सारख्या तोंडाच्या मित्रांना. तर मित्रांनो आता आपण पोहोचलेलो आहे आग्रा स्टेशनला. 10:30 वाजले. सकाळी या टायमाला खरं तर दिल्लीला पोचायला होतं आम्ही, पण ठीक आहे कधी कधी बोलतात ना चांगल्या गोष्टी तुला थांबावं लागतं. त्यामुळे ठीक आहे आता आम्ही आग्राला पोहोचलो. तिथून जरा 2 तासामध्ये आम्ही दिल्लीला पोहोचलो 12:30पर्यंत. 2 तास बोलायला आहे ते 2 तासाचे 3 तास 4 तास कधी होते ते इंडियन रेल्वेवर मला पूर्ण भरोसा आहे की 2 तासात पोचायला पाहिजे गाडी. पण जर नाही पोचली तर मग आता आपल्या बेंडाळे वहिनी काय म्हणतात बघूया आपण. काय म्हणता बेंडाळे वहिनी? होम मिनिस्टर बोला. गुंगा कल से बोल नहीं रहा है. हा हे वाला तो परत कालचं करावं लागेल. मेरी बहन गुंगी थी बोलने लगी. अशा प्रकारे बेंडाळेची फुल मजा घेत आहेत. मला कधी कधी असं वाटतं की बेंडाळे दिल्लीवरून ह्या ट्रेननी रिटर्न जाणार आहे. त्याला पुढे आमच्यासोबत कंटिन्यू करायची इच्छा दिसत नाहीये. दिल्या घरी सुखी राहा. बेंडाळे वहिनी. तुम्ही बघू शकतात आपण मथुरा जंक्शनला आहोत. तर लेटेस्ट अपडेट हा आहे की आज इंडियन रेल्वेने मिरॅकल केलं आहे. राजधानी ट्रेन जी आग्रावरून सुटून डिरेक्टली निजामुद्दीनला थांबणारी होती ती या माणसामुळे मथुरा स्टेशनला सुद्धा थांबलेली आहे. तर तेच बघण्यासाठी बाकी काही नाही. गाडीमध्ये वजन जास्त आहे. टायर पंक्चर झालाय. तर आता मोटरमॅन आलेले की कोणी इंजिनियर वगैरे आहेत का इकडे विचारायला. आम्ही उतरलो त्यांची मदत करू. त्यांना सांगितलं की त्यांना विचारलं आम्ही की तुमचं टायर ट्यूबलेस आहे का, तर ते बोलत आहे की नाही काय ट्यूबलेस वगैरे आहे. ते पंचर किट आणायला गेले. बघू आता टायरचं काम जे काय ते क्लिअर करू. त्यांचं टायरलेस आहे. तर हा अपडेट होता. पण आता आम्हाला त्यावरून एक गाणं सुचलेलं आहे. पेंड्या त्यावर नाचणार आहे. तर तुम्हाला एक आकर्षित आणि असं हा नृत्य माणूस दाखवतो. कल्प्रिट आहे बघा. याच्यामुळे तर काही ही फक्त सगळी आपली मजाक मस्ती आहे. सर्व आमचे चांगले मित्र आहेत. पण जर मित्रांच्या ग्रुपमध्ये खास कर मुलांच्या ग्रुपमध्ये ही जर मस्करी न झाली तर ते मित्रच काय कामाचे. तसा आमचा एक भाग आहे. हो. तर आता आम्ही मथुरा जंक्शनला आहोत. तर राजधानी ट्रेन थांबलेलीच आहे. तर आम्ही याचं एक मौका बघून लेट्स से आम्ही आता चहा पितोय. ट्राय करूया. आय एम नॉट अ टी पर्सन बट ठीक आहे ट्राय करूया. कसं आहे? चांगलं ठीक आहे. तर कसं वाटलं चहा? मला पण बोलू दे ना. तुला कशाला बोलायचं? चहा आपलं अबाव ॲव्हरेज आहे. म्हणजे
आपण बाहेर आलोय मुंबईच्या, त्या हिशोबाने जरा बरा आहे. आपल्या बाकी मुंबईची सगळे पण घेऊ गोष्टच शकतो. वेगळी आहे. काही खायचे प्यायचे पदार्थ, लेट्स एनिथिंग प्यायचं, सर्व मुंबईमध्ये. मुंबई खास आहे. तर मी पण आता ट्राय करतो. हा बघा टी% नव्हता. मित्रांना जर सहभागी नाही झालो तर काय कामाचं आहे ध्येय. अरे याला कल्याणमधून बरखास्त करण्यात येईल आणि पार. हां ठीक आहे, ठीक आहे मी तर बोलेन. म्हणजे एक्सपेक्टेशन्स नव्हती, पण ठीक आहे. अद्रकचं चहा असतं तर जास्त मजा आली असती, बट बेगर्स कांट बी चूजर्स. तर 11:30 झालेले आहेत. ऑलमोस्ट 10 वाजता दिल्लीला पोहोचणार होतो आपण, बट अजून आपण मथुरेलाच आहोत. हे बघा हे सगळं मथुरा स्टेशन आहे. तसा राजधानीचा स्टॉप मथुरा स्टेशन तर नाही आहे, तरीही ही मथुराला थांबलेली आहे. तर आम्ही सध्या खाली उतरून चहाचा आस्वाद घेतोय. बघा भालेरावचे. मथुराची चहा कशी आहे? ओके ओके इंडियन रेल्वेच्या हिशोबाने बेटर आहे बेटर. आणि मथुरावरून आठवलं, आता तर आपलं सध्या प्लॅन नाही आहे. नक्कीच मथुरा जे की प्रेम मंदिरसाठी भरपूर प्रसिद्ध आहे. आत्ता नाही तर नंतर कधीतरी एक शॉर्ट ट्रिप आम्ही करूयाच. प्रेम मंदिरसाठी. कदाचित प्रेमासोबत येऊ शकतो मी माझ्या. ते पॉसिबल नाही. तर आता आपण ऑलमोस्ट दिल्लीला पोहोचत आलोय. तर अंकलला बाय बोलायची वेळ आलेली आहे आपली. अंकल बघू, अंकल बोलले आम्हाला की दिल्लीमध्ये कधी परत याल तेव्हा भेटा म्हणून. त्यांना पण आम्ही बोललोय कल्याणला कधी याल तर भेटा म्हणून. तर अंकल कसं वाटलं आमच्यासोबत? बहुत बढ़िया जी, बहुत बढ़िया टाइम पास हुआ. बहुत अच्छा लगा लोगों से मिलके सबसे. और आज तो पूरा दिन रात कल ऐसे निकल गया बहुत अच्छे से. ठीक है. हमारी अंकल से ज़्यादा बात हुई है बेंडाले को छोड़ के. हमारे साथ है. ये हमारे साथ है और ये अभी भी देखो क्या कर रहे हैं. देखो लड़की का फोटो देख रहा है. तर गाईज आपण आता दिल्लीला पोहोचणार आहोत. ऑलमोस्ट मोजून 2 मिनटं लागतील आता आपल्याला पोहोचायला. स्टेशन आलेलंच आहे. तर आपल्या इकडनं प्लॅन असा आहे की आपल्याला जायचं आहे ISBT काश्मीरी गेटला, कारण की आपली बस वगैरे तिकडनंच असणार आहे रात्री मनालीसाठी. तर ISBT काश्मीरी गेटला एक आपण नॉर्मल हॉटेल बुक करणार आहोत आणि तिकडे जरा फ्रेश वगैरे होऊन अपन सरोजिनी मार्केटला थोड़ी शॉपिंग करना रहा. तो हमारे फौजी भाई को भी बाय बोलने का समय आ चुका है. इनका दिल्ली में कुछ तो ट्रायल है, उसके लिए वो आए थे. वैसे वो पुणे में पोस्टेड है. और आपका घर किधर है? पलवल में उनका घर है. तर आता आपण दिल्लीला पोहोचलेलो आहो. हे बघा तुम्ही जसं बघू शकतात ट्रेन आलेली आहे. हे हजरत निजामुद्दीन स्टेशन आहे. तर इकडनं आता आम्ही चाललोय ISBT बस स्टॉपला. कसं जायचं ते कोणालाच माहित नाहीये इकडे. इकडनं बाहेर कसं निघायचं ते सुद्धा माहित नाहीये पोरांना. बघतो विषय जर चालत त्याला जाऊ पुढे कोणाला तरी विचारू आणि बघू आता पुढचा प्लॅन कसा जातोय. दिवस तर संपलाय, आता दुपार सुरू झाली. आता जेवायचं बघू काहीतरी पेट पूजाचं आणि त्यानंतर मग हॉटेलवर जाऊन चेक इन करू, फ्रेश होऊ आणि मग पुढचा प्लॅन तुम्हाला कळेलच. लवकरच कळेल तुम्हाला आम्ही कसे पोहोचतोय ते. तसं तर डेस्टिनेशन माहिती आहे, पण प्लॅन काहीच नाही आहे. अँड दॅट्स द बेस्ट प्लॅन. चलो बघू. बाय. नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही बघू शकता आता मी टॅक्सीमध्ये बसलो आहे. तर आता आज आमचा प्लॅन असा आहे की आता सध्या टॅक्सीवाला आम्हाला ISBT बस स्टॉपजवळ एका हॉटेलवर सोडणार आहे. मग तिकडे जाऊ आम्ही, फ्रेश वगैरे होऊ आणि त्यानंतर ठरवू. आता तर सध्या खूप भूक लागली आणि एवढी भूक लागली की आता कळत नाही की
आता जातानाच खाऊ की पोचल्यानंतर फ्रेश होऊन खाऊ, तर बघू आता ते रस्त्यामध्ये आम्ही डिसिजन करू तसं की थांबून खायचं आहे की खाऊन थांबायचं आहे. तर तुम्हाला तसं आम्ही कळवतो पुढचा. तर आता आपण काश्मीरी गेटला पोहोचलेलो आहोत. काश्मीरी गेटला एक आपण हॉटेल बघितलंय. त्याच हॉटेलच्या सध्या आम्ही रिसेप्शनमध्ये थांबलो. अजून कोणता रूम खाली नाही आहे. तर रूम खाली झाल्यावर रूम भेटल्यावरती मी तुम्हाला दाखवतो की आपला रूम कसा आहे इकडे दिल्लीचा. तर दिल्लीमध्ये आता त्या रूममध्ये जाऊन आम्ही फ्रेश वगैरे होऊ आणि फ्रेश वगैरे होऊन आम्ही आता जामा मस्जिदला जाणार आहे थोडं जेवण करायला. जर तुम्हाला कधी यायचं असेल तर जर तुमची काश्मीरी गेटवरून बस असेल मनालीला जाणारी, तर इन्स्टेड ऑफ स्टेईंग इन दिल्ली तुम्ही काश्मीरी गेटला येऊ शकता. तिकडे होमस्टे करून एक डॉम आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला पर बेड असं बंक बेड टाईप पण भेटू शकतो पर्सनली जर तुम्ही एकटे असाल तर. आणि प्रायव्हेट रूम्स पण आहे. जर तुम्ही ग्रुप असाल 4-5 जणांचा तर तुम्ही रूम्स प्रिपेअर करू शकतात आणि त्याप्रकारे आपण नंतर जेव्हा तुमची बस असेल तुम्ही चेकआउट करून निघू पण शकता. आज आम्ही तसं प्रायव्हेट रूम घेतला आहे आणि आम्हाला काहीतरी 2000 रुपये पर डेच्या हिशोबाने रूम मिळाला आहे. त्याच्या आधी थोडं जास्त पैसे सांगितले पण थोडं बार्गेन केलं तर मग 2000मध्ये आपला रूम मिळाला आहे. कारण आमचा जाऊन चेकआउट आज रात्री 9 वाजताच आहे, त्यामुळे मग आम्ही त्यांनी करून घेतलं ॲडजस्ट. आणि एक डिस्क्लेमर, ते बोलतात ना इंडिया इज नॉट फॉर बिगिनर्स. ते खरं आहे, कारण की तुम्ही याल तुम्हाला सगळे ठिकाणी जास्त प्राईस बोलले जातील, पण ते तुमच्या कलेवर आहे की तुम्ही ती प्राईस कशी कटवता. या हॉटेलची लिंक ना मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईल. होमस्टे नावाचा हॉटेल आहे. तर इकडे तुम्हाला डॉम्स पण भेटतील, इकडे प्रायव्हेट रूम पण भेटेल. डॉम्स अराउंड 500 to 700 रुपीज तुम्हाला पर नाईट भेटून जाईल, म्हणजे अराउंड 24 hours. तर तुम्ही घेऊ शकता. फॅसिलिटीज वगैरे चांगल्या आहेत. डॉमसाठी फक्त एक इश्यू आहे की कॉमन वॉशरूम आहे सगळ्यांना, बट वॉशरूम नीट अँड क्लीन आहेत सगळे. प्रायव्हेट रूममध्ये तुम्हाला सेपरेट वॉशरूम भेटून जाईल. तर हा रूम केला आहे आपण सध्या पुरता 4 तासांसाठी, फक्त आणि फक्त 4 तासांसाठी. त्यातले पण 2 तास आम्ही नसणार आहे इकडे. त्यावर भाडे राहिलो बेटा आम्ही. तर आता सगळे फ्रेश झालेले आहेत. तर आता आम्ही निघालो आपलं ISBT मेट्रो स्टेशनकडे. तिकडनं आता आम्ही जाणार आहे जामा मस्जिदला. जामा मस्जिदला थोडं खाणार वगैरे आणि तिकडनं जाणार आहे आम्ही सरोजिनीला. तर सर्वे जसं तुम्हाला सांगितलं होतं, आता ॲक्च्युली थोडा टाईम चुकला आहे आमचा, पण संध्याकाळचे 4:45 वाजता आहे. खरं तर आता आम्ही 1-2 तासामध्ये डिनर करायला पाहिजे होतं, पण टाईम जास्त नसल्यामुळे आता आम्ही लंचला चाललो. आता काहीतरी आम्ही जातो. आता आमचा प्लॅन असा आहे की 2 विषय आहेत. आम्हाला आधी जायचं आहे जामा मस्जिदला आणि त्यानंतर जायचं आहे आपलं कुठे जायचं होतं सरोजिनी मार्केटला. तर विषय असा की आम्ही अशा ठिकाणी आहोत की इकडून जामा मस्जिद 4 किलोमीटर जवळ आहे आणि इथून सरोजिनी कमीत कमी 17 ते 18 किलोमीटर. म्हणजे सकाळी आम्ही जिथून आलो ना त्याच ठिकाणी सरोजिनी मार्केट. बरोबर. तर विषय असा की तिकडे आज काहीतरी त्या कोणीतरी एक्सपो चालू आहे, त्यामुळे खूप सारखी ट्रॅफिक आहे. आम्ही आता विचार करतो की आता इकडून जामा मस्जिद 4 किलोमीटर आहे, ऑटोने जातो, तिथे जेवण वगैरे करतो, तिकडून मेट्रो पकडतो आणि मग शॉपिंगला जातो सरोजिनीला. कारण म्हणजे आम्ही ट्रॅफिकपासून वाचून जाऊ आणि अराऊंड 8-8:30ला जरी आम्ही परत रिटर्न आलो तरी थोडासा अर्धा-1 तास आराम करू आणि मग आम्ही 9-9:30ला निघून जाऊ. आम्ही 10 वाजता बस. इकडे वरती आमचं इथे आम्ही जे थांबले होमस्टे तुम्हाला दिसतंय, तिकडे आम्ही रूम केलेला. आता तिकडनं खाली उतरलोय आणि इथे बाजूला जवळच इकडे आपला ISBT बस स्टॉप पण बाजूला आहे आणि मेट्रो स्टेशन पण बाजूला आहे. जिकडनं तुम्हाला सगळीकडे जातो. प्लॅन थोडा चेंज झालेला आहे. मेट्रोने जायच्या ऐवजी आम्ही आता चाललोय उबेरनी. तर आता आम्ही रिक्षा पकडली आहे जामा मस्जिदला जायला. जामा मस्जिदला जाऊ, थोडं खाऊ वगैरे सगळं मस्तपैकी आणि मग तिकडनं निघू आपण सरोजिनीला. तर आता प्लॅन असा आहे की मेट्रोचा पण ऑप्शन होता, आपल्याकडे कॅबचा पण ऑप्शन होता, पण आपल्याला लोकल रिक्षा भेटली तर आपण ते आता प्रिफर करतो, कारण की आपल्याला लवकर थोडी घाई पण आहे, आपल्याला संध्याकाळी मनालीसाठी निघायचं. बरोबर. तर त्यानुसार आपण आता चाललो आहोत ऑटोने दिल्ली की सवारी. भेटूया तुम्हाला लवकरच भेटूया. तोपर्यंत ऑटोची मजा घ्या.
बंगाली यांचा वशीकरण स्पेशलिस्ट. तर कोणाला हवा असेल तर यावर कॉल करा 9354238226. इथं लिहिलं आहे 11 इमलों में माहिर, 7 घंटे में 100% समाधान, मनचाहा प्यार, पति पत्नी में अनबन, गृह कलेश, सौतन दुश्मन से छुटकारा आदि, लाखों दुखों की एक दवा, बस फकीर की एक दुआ. समस्याओं से परेशान, पल भर में समाधान. गरजू मित्र मंडळांनी संपर्क साधा, शेअर कराल लवकरच. तुम्ही बघू शकता तिकडे लेफ्ट साईडला आहे लाल किल्ला. ही सगळी जी गर्दी आहे ती फक्त लाल किल्ल्यासाठी आहे. इकडनं तुम्हाला एंट्री भेटते लाल किल्ल्याला. कधी जायचं असेल तर जाऊ शकता तुम्ही. तर बघा हा असा लाल किल्ला आहे, तुम्हाला दिसत असेल तिकडे पोलीस बारकच्या मागे. तुम्ही कधी यायचं असेल तर येऊ शकता. तुम्ही लास्ट टाइम जाऊन आलेलो म्हणून यावेळेस काय परत जात नाहीये. तुषार भालेराव स्पॉटेड. तुषार भालेराव दिसलेला आहे. रिक्षा एका साईडला झालेली आहे. रिक्षा त्या साईडला जायचे. ट्रॅफिक मधून चालत चाललोय आपण जामा मस्जिदच्या दिशेने. वेगळा ट्रॅफिक इकडे सिग्नल वरती. थोडंच पुढे गेल्यावरती जामा मस्जिद लागून जाईल आपल्याला. तिकडे बघू खायला काय भेटतंय. काहीतरी मस्तच खाऊया. चांगलं जरा चिकन थोडी मस्त पैकी. तुषार भालेराव आणि अभिषेक पेंढारे काय दिसत नाही. जमा गेले त्यांना दिल्ली पोलीसच्या तावडीत सापडले आहेत ते. तुमचं वजन जे आहे ते हा. एक्स्ट्रा टॅक्स लागेल त्याच्यावर. अवजड वाहनांना एंट्री नव्हती त्या अवजड वाहनांना त्या रस्त्यावर एंट्री नव्हती म्हणून अभिषेक पेंढारे याला धरलं. इकडे बघू शकता जामा मस्जिदच्या रस्त्याला पण मार्केट्स आहेत खूप सारे. इकडे जीन्स वगैरे आहेत. त्या साईडला शूज वगैरे भेटत आहेत. तर जामा मस्जिदच्या साईडने पण तुम्ही शॉपिंग करत जाऊ शकतात. बट मी तरी सजेस्ट करेल थोडं पुढे जा आणि सरोजिनीला शॉपिंग करा. इकडे जर काय चांगलं भेटत असेल तर सांगतो मी तुम्हाला तसं. हा म्हणता भालेराव कसं वाटतं तुम्हाला या गर्दीमध्ये? तरी असा विषय आहे की भूक लागली आहे त्यामुळे आजूबाजूला हे शॉपिंगचं काहीच मला दिसत नाही. मला वाटतं येथे लक्ष विषय अस्लम चिकनकडे जायचं ठरलं आहे. तिकडे मस्त बटर चिकन खाणार आहे आता. बघा इकडे जरा ट्रॅव्हलिंग बॅग्स वगैरे सगळं दिसेल तुम्हाला. लेफ्ट साईड राईट साईड दोघं साईडला मार्केट लागलेत. इकडे मस्त मला ड्रायफ्रूट झिपर्स वगैरे दिसतात, जॅकेट्स वगैरे दिसतात. इकडे शूज वगैरे जवळ मार्केट आहे. चलो भैया 200 का एक 500 का केक. खायला इकडे कुठे आहे लाईनशीर मस्त मस्त दुकान आहे. खायला इकडे चिकनचं शॉप आहे, जॅकेट्स वगैरे सगळं भेटतं इकडे. त्या साईडला जेव्हा मग तिकडे तर काय जाणं होणार नाही आमचं. मी फक्त खायला शोधायला आलो इकडे. खायला सध्या अस्लम चिकन शोधते. आजूबाजूला दुकानात खूप चालू आहे. जामा मस्जिद समोर तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला अजून जवळून दाखवायचा मी प्रयत्न करतो. बघा ही पूर्ण जामा मस्जिद आहे. तिकडे काय जाणं तर होणार नाही आमचं असं वाटतंय मला. मस्त आजूबाजूला खायची प्यायची दुकान आहेत मस्तपैकी. तुम्ही येऊ शकता तिकडे खायला. बघा इकडे मीना बाजार सुद्धा आहे. मीना बाजारवर कोणतं तरी गाणं बनलेलं ते आता काय आठवत नाही. तुम्ही सगळ्यांनी सांगा. मी सांगतो. ये इकडे. तर आमच्या पार्टी आहे मीना बाजार. तर मीना बाजारावरती एक गाणं बनलेलं. आपला यश डोंगडे आम्हाला ते गाणं ऐकून दाखवणार आहे. मी पूर्ण गाणं तर नाही ऐकून दाखवणार पण मी तुम्हाला रेफरन्स देऊ शकतो. द्या लवकर रेफरन्स आहे आम्हाला. खायला नुसतं खायचे ऑप्शन आहे. हळूहळू दाखवतो तुम्हाला. हे बघा नुसतं खायची दुकान आहे. मस्तपैकी येऊ शकतात खाऊ शकतात. ही बघा ही जामा मस्जिद आहे एकदम जवळून. याच्या
त्यापेक्षा क्लोज शॉट तर भेटणार नाही आता, कारण की आम्ही चाललो होतो जेवायला. जेवायला लोकांची गर्दी झाली पुण्यावरची. आम्ही जे शोधतोय ते तरी अजून भेटलं नाही आपल्याला. गर्दीबद्दल गर्दी आपण रोज एक्सपिरियन्स नाही करू शकत, आपल्या इकडे पण असते, रोजचं चाललंय. आपण रोजच आहे. पण या गर्दीत आपण एक नवीन एक्सपिरियन्स घेऊ, म्हणजे तो इकडचा फूड. येस येस येस. लुकिंग फॉरवर्ड टू लेट्स सी. भेटूयात लवकरच अस्लम चिकन भेटल्यावर. आम्ही आमच्या डेस्टिनेशनवर पोहोचलेलो आहे. अस्लम चिकन बघू शकतात. हे एकानी यश डोंगरेचा मित्र राहतो इकडे, त्यांनी रेकमेंड केलं आहे. बघू शकतात काय काय ठेवलं इकडे, कळत तर काय नाही. आणि आतमधलं एन्व्हायरमेंट पण बघू शकतात तुम्ही, ॲम्बियन्स बघू शकतात. एक नंबर ॲम्बियन्स आहे. खूप बेकार गर्दी इकडे. सीट भेटली पाहिजे. बापरे, वर पण बेकार गर्दी. बसायला काय जागा दिसत नाही मला. वेटिंगवर थांबली आहेत लोक सगळीकडे. इकडे आम्ही अस्लम चिकनला आलेलो आहोत, पण इकडे ऑलमोस्ट अर्धा ते 1 तास वेटिंग दिसते, कारण की पूर्ण रेस्टॉरंट भरलेलं आहे. लोकांचा स्पेस बघा आणि ॲम्बियन्स बघा, खूप गर्दी झालेली आहे इकडे. तर बघू आता कधी नंबर लागतो. नंबर लागल्यावर काय काय ऑर्डर करतो वगैरे सगळं सांगतो तुम्हाला. आमच्या बहिणीचं भुकेने तोंड बघा कसं झालेलं आहे. तो व्याकुळ झालेला आहे तो. सकाळपासून भूक वाचून ठेवली. सकाळपासून भूक वाचून ठेवलेली. आता अस्लम चिकनचं राशन संपणार आहे. गाईज आता आपल्याला भरपूर 15 ते 20 मिनिटाच्या वेटिंग नंतर सीट मिळाली आहे. आणि आपण ऑर्डर काय दिली यश? बटर चिकन, मटन कोरमा, रुमाली रोटी आणि बेबी बटर. ओके, तर इकडे फेमस आहे बटर चिकन. तर आम्ही हाफ बटर चिकन सांगितले, हाफ मटन कोरमा सांगितलं आहे, एक बेबी नान सांगितले आणि बाकी रुमाली रोटी सांगितले होते. आता ज्या हिशोबाने व्हिडिओज आणि रिव्ह्यूज ऐकले होते त्या हिशोबाने बघूया की ॲक्च्युअलमध्ये पण तीच टेस्ट आणि तेच सगळं मेंटेन आहे की नाही. गर्दी तर खूप आहे. गर्दीला भरपूर आहे, तुम्ही बघू शकता गर्दी. बटर चिकन हाफ, मटन कोरमा हाफ. सगळ्यात जास्त गर्दी इथे आहे. आणि हा मेंढराचा बसला इथे वाट बघत गेटची. ओके, थँक्यू. आम्ही आता डिश आल्यावर तुम्हाला परत एक शॉर्ट दाखवतो. तर हा अस्लम चिकनचा मेन्यू आहे, तर तुम्ही पॉज करून याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात. दोघं साईडला सेमच आहे कदाचित. आपलं बटर चिकन तर आलेलं आहे. बघूया अजून काय येतं. मेंढराच्या चेहऱ्यावरती खुशी का माहोल. बटर चिकनला बघून मेंढरा झालेला आहे खुश. चिकन कोरमा आलेला आहे अशा प्रकारे. मला राव एक घास खाऊन सांग कसं लागलंय. काय म्हणतो वाईट तुझा रिव्ह्यू काय? नॉर्मल ॲव्हरेज, अबाव ॲव्हरेज. ओके, तुमचं काय म्हणणं आहे? कांदा खाऊन घे पहिले. आपण नेहमी जे बटर चिकन खातो, स्वीट ग्रेव्ही असते टोमॅटोची. दिस समथिंग डिफरंट. ॲक्च्युअल बटर टाकलं आणि क्रीम, अमूल क्रीम. ओके, वेगळंच कॉम्बिनेशन लागतं, युनिक आहे. ठीक आहे. सरबत आहे मोहब्बत. तर आता आम्ही अस्लम चिकनमधून निघालो आहे. तर जेवण सगळ्यांना एकदम फार आवडलं आहे तिकडचं. तिकडे बटर चिकन एकदम बेस्ट होतं. म्हणजे अशी कोणती डिश आम्ही आतापर्यंत ट्राय नव्हती केली. तर आता आम्ही इकडनं निघालो आहे. आता ठरवतो एक तर चांदणी चौकला जाऊ किंवा CP मार्केटला जाऊ. आता बघूया काय होतं. मला अस्लम चिकनबद्दल 2 गोष्टी सांगायच्या आहेत. की आतापर्यंत जो डोक्यात भ्रम होता सर्वांचा की बटर चिकन ही गोष्ट काय असते. जनरली आपण खाल्लं आहे रेड ग्रेव्हीमध्ये आणि मीडियम स्पायसी डिश, आणि ते वरून असं बटर टाकून द्यायचे. पण आज ॲक्च्युअल बटर चिकन काय असतं हे आम्ही पाहिलं. आणि म्हणजे
लिटरली त्यांनी चिकनला तंदुरी केलेलं, तंदुरी फ्राय, त्याचे पीसेस कट करून त्यावर अमूल क्रीम आणि पूर्ण असं बटरी, पूर्ण त्यामध्ये जसं आपण ग्रेव्ही असते नॉर्मली बटर चिकनमध्ये, तर ग्रेव्हीच्या ऐवजी त्यांनी लिटरली बटर टाकलेलं. बटरमध्ये डीप असं चिकन होतं विथ सम चाट मसाला, आणि ते सर्व झालेलं काय होतं, रुमाली रोटी ना, रुमाली रोटीसोबत सर्व झालेलं बेस्ट कॉम्बो, मस्ट ट्राय. आपण आलंच पाहिजे इथे आणि एकदा ही डिश ट्राय केली पाहिजे. सुरुवातीला तुम्ही जेव्हा फर्स्ट बाईट घेणार ना त्यावेळेस तुम्हाला थोडंसं वेगळं वाटेल, पण ज्यावेळेस तुमचे एक घास खाल, जो फ्लेवर येईल ना तोंडामध्ये तो अमेझिंग असतो, खूप भारी. त्यानंतर आम्ही घेतलेलं चिकन कोरमा. चिकन कोरमा जनरली आम्ही जो आपण मुंबईमध्ये खातो तो खूपच वेगळा आणि हा खूपच वेगळा होता. यांनी काय केलेलं कॉम्बो, चिकन हलीममध्ये मिक्स करून दिलेलं. चिकनचं हलीम होतं, त्यामध्ये त्यांनी चिकन कोरमा टाकलेला आणि त्यानंतर मग त्याचं ग्रेव्हीमध्ये मिक्स करून मग त्यांनी ते सर्व केलेलं. ते पण एक अमेझिंग डिश होतं. थँक्यू. आता असं झालं आहे की वेळ खूप जास्त झाली आहे आणि आम्हाला जो आमचा प्लॅन होता सकाळी तो प्लॅनचा चकना चूर झाला. तर आता नाम क्या आपका? मोहम्मद आदिल, कहाँ पे रहते हैं? मटिया मिल पे रहता हूँ मैं, ये मटिया मिल. यहाँ पे क्यों आए थे? नहीं, अच्छा, आप यहाँ पे रहते हैं, मटिया मिल इधर. तर आता जामा मस्जिदच्या इकडनं आपण निघालो आहे. तर आपलं असं ठरलेलं पहिले की सरोजिनी मार्केटला जायचं होतं आपल्याला, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की आता वेळेच्या कमतरतेमुळे आता आपण चाललो आहे कनॉट प्लेसला. तिकडे पालिका मार्केट म्हणून एक मार्केट आहे, ते थोडं पालिका बाजार म्हणून एक मार्केट आहे, ते आपण एक्सप्लोर करूया, जरा काय शॉपिंग करूया, काय भेटतं आहे का ते बघूया. कारण की आपली आता 10 वाजता बस आहे मनालीसाठी, तर आपल्याला एवढा वेळ नाही की आपण सरोजिनी मार्केटला जाऊन येऊ म्हणून. तर आता आपण पालिका बाजारला पोचलेलो आहोत. इथे थोडीफार चेकिंग आहे, इकडे चेकिंग करून हात सोडतात. सांगतो तुम्हाला थोड्याच वेळात. तर आता पालिका मार्केटमधून खूप सारी आपण शॉपिंग केलेली आहे अशा प्रकारे. तर आता जॅकेट 2000 मध्ये घेतलं. नाही, मी सांगतो स्टोरी सांगतो. तर विषय असा आहे की जर तुम्ही इथे शॉपिंग करायला येता, 2000चं जॅकेट 1000चं जॅकेट 2000 मध्ये भेटलेलं. हा जोक सांगतो, मी समजवतो काय विषय झाला. 100चा भेटच्या आरसेमध्ये घेतलाय. नाही, मी समजवतो की विषय काय झाला आहे की बघा, तुम्ही जर पालिका मार्केटला येत असाल तर लक्षात ठेवा, इथे सगळ्या गोष्टी ओव्हर प्राईस तुम्हाला सांगतील. म्हणजे जी गोष्ट 100ची आहे ना ती गोष्ट तुम्हाला 1000 रुपये सांगतील. मग तुमच्यामध्ये ती बार्गेनिंग स्किल असली पाहिजे. आता सांगतो, याने एक जॅकेट घेतलं लेदरचं, जे लेदर म्हणजे मिक्स लेदर आहे, रेझिन टाईप रायडिंग जॅकेट आहे. तर त्याची प्राईस त्याने आम्हाला 4500 रुपये सांगितली. तर आम्ही ते बार्गेन करून आम्ही ते 2050 रुपयाला घेतलं होतं. म्हणजे ऑलमोस्ट 50% त्याच्यामध्ये आम्ही बार्गेनिंग करून पैसे कमी केले. सेम बेल्ट घेतला आणि त्यानंतर आम्ही एक वॉच पण घेतली. वॉच नाही, सॉरी, वॉलेट घेतलं. तर दोघांना मिळून आम्हाला त्याने 1200 रुपये सांगितलेले, ते आम्ही घेतलं 500 रुपयामध्ये. तर मग तुमच्यामध्ये तेवढी बार्गेनिंग स्किल्स पण असल्या पाहिजे, नाहीतर मग लूट गए भाई. आओ भाई बैठ लो. वॉलेट भी है, जल्दी आओ. सस्ते में मस्त माल. आता आपण पालिका मार्केटमधून बाहेर आलेलो आहोत. तर इकडनं आपण आता जाणार आहोत काश्मीरी गेटला, आणि काश्मीरी गेटवरून आपलं सगळं हॉटेलमधून सामान घ्यायचं आहे आपण, आणि सामान घेऊन आपली बस आहे रात्री 10 वाजताची मनालीसाठी. तर आता भेटू आपण हॉटेलवरती जाऊनच भेटू. तर आपण आता पालिका मार्केटमधून पहिले आपल्या रूमवरती गेलो. रूमवरून सगळा सामान वगैरे पिकअप केला. सामान वगैरे पिकअप करून आता आपण ISBT बसस्टॉपला आलेलो आहोत. तर ISBT बसस्टॉपला ही बघा, ही आपली बस लागलेली आहे. तर आता ही बस आपल्याला मनालीला घेऊन जाईल. सामान विमान सगळं लोड करून झालेलं आहे बसमध्ये. तर चला आता आपण बस बोर्ड करूया. थोड्याच वेळात बसमध्ये भेटू आपण. ही जी बस आहे ना, हिच्याने आम्ही जाणार आहोत आता मनालीला. एकदम मस्त आहे. झिंग बसकडून ही बस आहे. ऑलमोस्ट 1800 रुपये पर पर्सन पडलं आहे आम्हाला या बसचं तिकीट. तर आता आपण बसमध्ये बसलो आहे. झिंग बस या कंपनीकडून आपली बस आहे. तर आम्ही पहिले 4 सीट बुक केले आहेत. पहिल्या 2 सीटवर आम्ही दोघं बसलो आहे. मागच्या 2 सीटवरती तुषार भालेराव, अभिषेक बेंडाळे बसला आहे. तर बघूया, हळू पोचू. तुम्हाला फ्रंटचा व्ह्यू दाखवतो मी, 1 मिनटं.